नमस्कार. नॉलेज ते ही मराठीतून या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसाबद्दल अपडेट घेणार आहोत. 27, 28, 29 आणि 30 मे 2025 रोजी महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीचा पाऊस पडणार आहे याबद्दल भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याबद्दल सांगत असताना त्यांनी असे सांगितले आहे की काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार म्हणजे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. त्यासाठी त्यांनी काही जिल्ह्यांना रेड व ऑरेंज अलर्ट सुद्धा दिला आहे. तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण आपल्या या चॅनलला म्हणजे नॉलेज तेही मराठीतून या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच अपडेट्स मिळत राहतील. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वप्रथम आपण या पिक्चरमध्ये बघू शकता की हा आपला महाराष्ट्र आहे आणि इथे आपल्या महाराष्ट्राला लागून अरबी समुद्र आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि आपण इथे बघू शकता की खूप साऱ्या प्रमाणात इथे ढग दिसत आहेत. इथे किंवा या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आपल्याला ढग दिसत आहेत. म्हणजेच हे ढग महाराष्ट्रामध्ये येतील आणि त्यामुळे पाऊस पडणार आहे. तत्पूर्वी भारतीय हवामान खात्याने नागरिकांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेज पाठवले आहेत आणि हा मेसेज असा आहे: भारतीय हवामान खात्याने पुढील 24 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, तरी नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असं मंत्रालयाद्वारे सांगण्यात आलं आहे. मग आपण आता बघूया 27 मेला, 28 मेला, 29 आणि 30 मेला कशा पद्धतीचा प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पाऊस वर्तविला आहे. 27 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, त्याच्यानंतर साताराचा काही भाग आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. तर नागरिकांनी काळजी घेण्यास सांगितले आहे, म्हणजे त्यांनी त्यासाठी लागणाऱ्या ऍक्शन्स घ्यायला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण इथे बघू शकतो रायगड, त्याच्यानंतर पुणे जिल्ह्याचा थोडासा भाग, त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्याचा थोडासा भाग आणि ठाण्याचा काही थोडासा भाग. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर इथंच सातारचा काही भाग. येथे ऍक्शन्स घ्यायला सांगितलेलं नाहीत, परंतु नागरिकांना अलर्ट मोडवरतीही राहायला सांगितलेलं आहे. म्हणजे या लाल भागामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस पडणार आहे. येथे पाऊस खूप जास्त प्रमाणात नाही पण मीडियम पडणार आहे, पण कदाचित तो वाढू शकतो. त्यानंतर आपण इथे बघू शकता तशीच परिस्थिती बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वर्तवलेली आहे. त्या व्यतिरिक्त बाकी जिल्ह्यांमध्ये काळजी म्हणजे एक बी अवेअर अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं आहे. 28 मे रोजी कोकण किनारपट्टीवरचे हे 4 जिल्हे जसे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि सातारचा काही भाग या जिल्ह्यांना अलर्ट मोडवरती राहायला सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बघू शकतो 28 मे पासून थोडा थोडा पावसाचा प्रभाव कमी होत जाणार आहे. त्यानंतर हे जे हा मधला पॅच आहे आपल्या महाराष्ट्र राज्याचा, इथे काहीही पाऊस पडणार नाही. त्यानंतर हा थोडासा आपला जो विदर्भ आणि इकडचा उत्तर महाराष्ट्राचा पट्टा आहे, इथे थोडासा तुरळक प्रमाणात किंवा छोट्याशा पावसाच्या सरी पडणार आहेत, परंतु त्या दिवशीपासून पाऊस महाराष्ट्रात कमी कमी होत जाणार आहे. त्याच्यानंतर आपण 29 मेला बघू शकतो. 29 मेलाही आता या मागच्या पिक्चर मध्ये आपण बघू शकतो तो की इथं पाऊस होता, इथं खूप जास्त होता, आता तो थोडासा इथं कमी झालेला आहे पाऊस. ओके, 2 जिल्ह्यांमध्ये थोडासा पाऊस पडणार आहे 29 मेला, तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. बाकीच्या ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये परिस्थिती म्हणजे पावसाला अशी काही भीती असण्यासारखी परिस्थिती नाही. 30 मेला पण परत तो एका जिल्ह्यातून कमी होऊन फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडासा पडेल आणि त्यानंतर काही जिल्ह्यांमध्ये जो पिवळ्या रंगाने दर्शविला आहे तिथे तुरळक प्रमाणामध्ये पाऊस पडेल. अदरवाईज बाकीच्या जिल्ह्यांमध्ये जिथे ग्रीनने आपण इंडिकेट केला आहे तिथं परिस्थिती ओके असेल. म्हणजेच आपण 27 मे रोजी या 4-5 जिल्ह्यांमध्ये खूप जास्त अतिमुसळधार पाऊस पडणारच आहे आणि ह्या 3 आणि ह्या 4 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे तो मुसळधार असेल, विजांचा कडकडाट असेल, सुसाट्याचा वारा असेल. त्यामुळे 10-12 जिल्ह्यांमधील लोकांनी थोडीशी काळजी घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 27 तारखेपर्यंत पाऊस आहे, त्यानंतर थोडा थोडा पाऊस कमी होत जाणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? आपल्या काही शंका असतील तरी तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपण घरातच राहा, काळजी घ्या. जर आपले घर व्यवस्थित बांधलेले नसेल तर सरकारी ठिकाणावरती सरकारी अधिकाऱ्यांसोबत संपर्क करा. योग्य त्या ठिकाणी निवाऱ्याच्या ठिकाणी राहा. आपला जीव महत्त्वाचा आहे. काळजी घ्या. धन्यवाद.